नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. 30 नोव्हेंबर हा गोमंतकाचे भूषण पद्मश्री कवी बा भ बोरकर यांचा जन्मदिवस. या निमित्ताने त्यांची एक सुंदर कविता आजच्या भागात मी सादर करणार आहे. सर्वसामान्यपणे लोक व्यक्तीच्या बाह्यरूपाचे सौंदर्य पाहतात, पण व्यक्तीच्या बाह्यरूपापेक्षा त्याच्यात असलेले आंतरिक गुण, कर्तृत्व, सकारात्मकता कशी महत्त्वाची आहे, कशी देखणी आहे, नेमक्या शब्दात सांगणारी ही सुंदर कविता आजच्या भागात आपल्यासाठी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. प्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ. गोमंतकाचे भूषण पद्मश्री कवी बा भ बोरकर यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1910 रोजी गोवा येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळकृष्ण भगवंत बोरकर. बाकी बाब या टोपण नावाने त्यांनी लेखन केले. मराठी आणि कोकणी भाषेत त्यांनी कविता लेखन केले आहे. काही काळ त्यांनी विद्यालयात अध्यापनाचे काम केले. पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रावर वाङ्मय विभागाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी त्यांची ओळख आहे. बोरकरांच्या कवितेत निसर्गाची विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे प्रामुख्याने त्यांच्या कवितेतील केंद्रवर्ती विषय आहेत. प्रतिभा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर आनंदभैरवी, चित्रवीणा, चैत्रपुनव, गीतार, दूधसागर, चिन्मयी, चित्रवीणा, जीवनसंगीत, कांचन संध्या, अनुरागिनी असे अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. भाविन ही त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीला गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक मिळाले आहे. सासाई या त्यांच्या कोकणी भाषेतील कविता संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे. कवी, कथाकार, कादंबरीकार, अनुवादक अशा विविध लेखन प्रकारात त्यांनी आपले लेखन केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे पहिले सुवर्णपदक त्यांना मिळाले आहे. आनंदभैरवी, चित्रवीणा, गीतार या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र राज्य पारितोषिक मिळाले आहे. आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचे विशेष पारितोषिक मिळालेले आहे. 1967 साली राष्ट्रपतींनी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1970 साली महाबळेश्वर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान त्यांना मिळाला आहे. अशा प्रकारे त्यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेतला. आता पाहूया देखने ते चेहरे ही त्यांची कविता. देखने ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, देखने ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे, गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. देखणे ते ओठ कीजे ओविती मुक्ता फळे, देखणे ते ओठ कीजे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलानी गंधलेले सुंदराचे सोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती,
देखणी ती पाऊले जी ध्यासपंते चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते स्कंध जाये सूळ नेता स्वेच्छया, देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वेच्छया. लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे, गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे. मन प्रसन्न करणारी भावस्पर्शी अशी ही कविता. सर्वसामान्यपणे लोक व्यक्तीच्या बाह्यरूपाचे सौंदर्य पाहतात. फक्त 16 ओळींची ही कविता किती मोठा गर्भित अर्थ देऊन जाते. खरी सुंदरता दिसण्यात नसून असण्यात आहे. सुंदरता ही केवळ बाह्यरूपात नसून व्यक्तीच्या अंतरात असणारे निर्मळ मन, साधेपणा, प्रामाणिकपणा, निर्मितीचे सामर्थ्य असलेले हात, सत्य बोलणारे ओठ, इतरांचे दुःख समजून घेऊन त्यांना धीर देण्यात आणि चांगले कार्य करण्यातच खरी सुंदरता आहे, देखणेपण आहे. आणि हेच खऱ्या अर्थाने सुंदराचे सोहळे आहेत. थोडक्यात आपल्या कार्यातून, विचारातून आणि कृतीतून इतरांच्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता देणारे कार्य देखणे आहे, सुंदर आहे. व्यक्तीच्या बाह्यरूपापेक्षा त्याच्यात असलेले आंतरिक गुण, त्याचे कार्य, कर्तृत्व हे महत्त्वाचे असते असे मला वाटते. बोरकरांच्या आणखी कोणत्या कविता तुम्हाला आवडतात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. कवी बा भ बोरकर यांनी देखणेपणाचा किती मोठा आणि उदात्त विचार या कवितेतून मांडला आहे. ही माझी अत्यंत आवडती कविता आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली ही काव्यपुष्पांजली. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.